नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आज त्याची मतमोजणी होणार आहे। त्यामुळे काल मतदार राजांनी ईव्हीएम मध्ये जे उमेदवारांचं भवितव्य कैद केलं होतं ते आज खुलणार आहे आणि 10 पासून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी सध्याला नागपूरच्या हनुमान नगर झोन क्रमांक 3 मध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या पद्धतीने एकंदरीत जे आहे ते मतमोजणीसाठी व्यवस्था जी आहे ते करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या 10 झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने जे आहे ते 38 प्रभागातील जे आहे ते 151 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकांच्या मतमोजणीची जी आहे ती अशीच तयारी असणार आहे। 10 पासून मतमोजणी सुरुवात होईल। हे जे टेबल क्रमांक आपण पाहतोय असे एकूण 20 टेबल जे आहे ते ईव्हीएम मशीन मधील मतमोजणी करता लावण्यात आले प्रत्येक झोन मध्ये आणि सोबतच टपाल मतमोजणीसाठी जे आहे ते 4 टेबलची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। सुरुवातीला टपाल मतदानाची मतमोजणी केली जाणार आणि त्यानंतर जे आहे ते ईव्हीएम मधील जे मतमोजणी आहे त्या प्रक्रियेला सुरुवात होईल। मात्र एकंदरीत जवळपास 993 उमेदवारांचं भवितव्य काल मतदार राजांनी जे आहे ते मतदानाचा हक्क बजावत या ठिकाणी ईव्हीएम मध्ये कैद केलेला आहे। त्यामुळे नक्कीच आज दुपारपर्यंत साधारण जे आहे ते एकंदरीतच कोण आपल्या प्रभागाचा नगरसेवक असेल हे चित्र एकंदरीत स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। मात्र मागील निवडणुकीचा विचार केला तर मागील निवडणुकीमध्ये भाजपने जवळपास 108 जागा जिंकलेल्या होत्या। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते नागपूरचे आहेत, त्यासोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, या संपूर्ण प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे त्या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। त्यामुळे अवघ्या राज्यांचं लक्ष या निवडणुकीवर असेल, कोण मारेल बाजी हे चित्र जे आहे ते आज एकंदरीत जे आहे ते स्पष्ट होईल। मात्र सद्यस्थितीत पाहायला गेलं तर या पद्धतीने जे आहे ते निवडणूक प्रशासनाकडून जे आहे ते या ठिकाणी एकंदरीत मतमोजणीची संपूर्ण तयारी करण्यात आली आणि जेव्हा उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील त्यांच्या समक्ष या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण ईव्हीएम मशीन जे आहे ते ओपन केले जाईल। त्यानंतर 10 पासून जे आहे ते मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल। त्यामुळे संघमुख्यालयाचा गड असलेल्या नागपूरमध्ये जे आहे ते महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार याचं चित्र अगदी दुपारनंतर जे आहे ते स्पष्ट व्हायला सुरुवात होईल आणि कोणाला गुलाल लागेल हे देखील जे आहे ते निश्चित होणार आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते काय निकाल नागपूर महानगरपालिकेमध्ये हाती येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।